पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे तुम्ही असे बाहेर का? आज चला ना। या ना, घोटभर चहा तरी घ्या। नाही नको, सगळ्यांबरोबर यायचंच आहे आता। बरं, अक्षराचा काही फोन? नाही, अहो मला पण बोलायचं होतं तिच्याशी। हो, मीही तिला फोन करतोच आहे, पण उचलत नाहीये ती। शाळेत काही प्रॉब्लेम नाही झाला पुन्हा? नाही नाही, तसं काही झालेलं नसणार। नाही नाही, म्हणजे तसं काही असतं तर तिने फोन केलाच असता ना आपल्याला। हा, आता फोन नाही म्हणजे सगळं सॉर्ट आउट आहे। हा, होपफुली। बरं, मी येतो, आई बाबांना घेऊन यायचंच आहे आता। माझी लेक्चर्स लवकर संपली म्हणून आलो होतो मी। या या या। येतो। अहो, आपण त्यांना सांगितलंय खरं तसं, पण खरंच अक्षूच्या शाळेत काही प्रॉब्लेम नसेल ना झालेला? नाही गे, तसं काही नाही। चल। कुणीकडं? बाजूला व्हा प्लीज, जा तुम्ही इथून प्लीज। का? मी का जाऊ? मुळात तुम्ही इथे येऊ शकत नाही। का? टीचर्स रूम आहे। हा, मग मला काय, मी शाळेचा? मला कोण अडवू शकत नाही। लेडीज टीचर्स रूम आहे। हा, बाहेर या, बाहेर बोलूया। का? अहो, बोलायचं आहे मला। माझं झालंय बोलू प्लीज। हा, म्हणजे हे बरं आहे, तुमचं बोलून झालं की झालं, समोरच्याचं काय ऐकून घ्यायचं नाही। मी घेतलं ना तुमचं ऐकून एवढं, आता अजून काय? प्लीज बाजूला व्हा प्लीज। नाही, थांबा थांबा, मी बाहेर जाऊ ना। हे ठीक आहे, आता मी बाहेर आहे, तुम्ही आत, आता बोल्या बोलूया का आता? सरांच्या निर्णयाची वाट पाहते। निर्णय ते घेणार नाही, निर्णय मी घेणार। मी मालक आहे शाळेचा। मग तुमचा निर्णय सोपा करते, आजपासूनच जाते शाळा सोडून। हो मास्तरीन बाई, उगाच टाकू नका सा। काय? उगाच ऍटिट्यूड फेकू नका हो, उगाच विषय अवघड करू नका। तुम्ही मास्तरी नाही सांगणार, मग विषय सोपा गेला पाहिजे का नाही? सोपा म्हणजे काय? तुमच्या होला हो करायचं। बाजूला व्हा प्लीज। हो थांबव, मला तुमच्या संग बोलायचं आहे, आणि मुळात माझ्या परवानगीशिवाय तुम्ही जाऊच शकत नाही। हे बघा, मी या शाळेतली शिक्षिका आहे, तुमची नोकर नाही। कसल्या शिक्षिका? तुम्हाला ना विद्यार्थ्यांची पर्वा आहे, ना मुख्याध्यापकांची पर्वा आहे, ना शाळेची पर्वा आहे। काय बोलताय तुम्ही? नाहीतर काय, तुमच्या लाडक्या विद्यार्थ्याला विचारा ना। विनया, बाहेर आले का? मॅडम तुम्ही रडताय? रडत नाहीये। हा, मग डोळ्यात काय पाण्याचा हौद भरलाय काय? कचरा गेलाय डोळ्यात। कसलं गंडवत आहे हो विद्यार्थ्यांचं तुमचा? विद्यार्थ्यांसमोर शिक्षिकांना असं खोटं बोलणे? हे बघ, काही नाही, विशेष काही झालं नाही। हा, विशेष काय नाही, त्या फक्त नोकरी सोडून चालल्या। कुठे चालल्या? कुठे नाही। हा, असं का? सांगा की। अरे नोकरी शाळा सोडून चालल्यात त्या। मॅडम तुम्ही शाळा सोडून नका जाऊ, तुम्ही सोडून गेला तर मी पण सोडून जाईन। अरे तू वेडा आहेस का विनय? काय बोलतोयस तू? मी शाळा सोडीन, मी शिक्षण बी सोडीन, मी पुन्हा शाळेचं तोंड बी पाहणार नाही। विनय असं नको बोलूस, काय बोलतोयस तू? मी पण शाळा सोडणार, मी पण शाळा सोडणार। मॅडम आज तुम्ही हाय म्हणून माझे आईबाप मला शाळेत जाऊ देत आहेत, आणि जर तुम्हीच गेलात तर मला नाही जाऊ देणार शाळेत।
आणि मी आयुष्यभर भाजी एकत्र आहे. मी धुणी भांडी करायला जाईन आईसोबत. मी गाडी धुवायला जाईन. अरे तुम्ही हे काय बोलताय सगळे? मी या शाळेत नसले तरी तुमच्या आयुष्यात असेल ना. आपण भेटू, मी तुमची शिकवणी घेईन ना. प्लीज असं नका बोलू. मला सांगा, हे खूळ कोणी भरलं तुमच्या डोक्यात? नाही मी हसनी काय सुद्धा सांगितलेलं नाही. मॅडम तुम्ही आम्हाला नका सोडून जाऊ. प्लीज नका सोडून जाऊ. नाही रे, जाऊ दे पोरांनो, थोडा तुम्ही उगाच रडू नका. त्या काय थांबत नाहीत, नुसता गप्पा असतात रे. माझं विद्यार्थ्यांवर प्रेम आहे, शिकवण्यावर प्रेम आहे, शाळेवर प्रेम आहे. काय नाही, गप्पा असतात. त्या प्रेमासाठी त्याग करायची तयारी नसते रे, पुन्हा पुढे झुकायची तयारी नसते. काय नाही, बोलाची कडी बोलाचा भाग. काय भल्याचा जमाना राहिला नाही. बुडबुडे आहेत नुसते हवेतले. सोडून द्या, तुम्ही उगाच रडू नका. जाऊ दे. कसं आहे, प्रेम वागण्यात न दिसायला पाहिजे. आमच्या आईसाहेब नेहमी म्हणतात की प्रेम. प्लीज मॅडम नका ना सोडून जाऊ. ऐका माझं, मी कुठेही जाणार नाहीये. हा, मी कुठेही जाणार नाहीये. तुम्ही तुमच्या वर्गात जा बरं आता. नका काळजी करू. जा म्हणते ना, जा जा वर्गात जा. जा. तुम्हाला कळतंय तुम्ही काय करताय सगळ्यांसमोर? काय बोललोय मी? प्रेम हे माणसाच्या प्रेम गाला खड्ड्यात. आधी निर्माण तर होऊ द्या. काय म्हणाला तुम्ही? तुम्ही फितवलं या मुलांना? हा, पट्टी पडवली त्यांना. तुम्ही किती चुकीचं करताय, किती चुकीचं बोलताय, तुम्हाला कळत नाहीये का? या बिचाऱ्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवून काय मिळणार आहे हो तुम्हाला? गज राईचा पर्वत करताय. आणि मी चाललीये ना गुपचूप. का तुम्ही बाऊ करताय त्याचा? भाऊ तुम्ही करायलाय. मी काय केलंय? तुम्ही नाही नाही ते बोलताय त्या मुलांसमोर. काय मी काय 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 चुकीचं काय बोललो? तुम्ही मला सांगा, तुम्ही राहणार आहे का इथं शाळेत पोरांसाठी? तुम्हाला काय फरक पडतोय मला सांगा. हा, ही पोरं शाळा शिकली काय, नाहीतर यांचं शिक्षण बंद पडलं काय, तुम्हाला काय फरक पडणार आहे? नाही ना. तुम्ही भरवलं हे सगळं त्यांच्या मनात. मला ना वाटलंच होतं हे असं. अहो मी कशाला काय बोलू, पोरच मला बोलल्यात. माझा नाही विश्वास तुमच्यावर. नका ठेवू. निर्णय तरी सांगा तुमचा. ही पोरं सगळी कष्ट करून शिक्षण घेतात का नाही? माहितीये मला. हा, तुम्ही काय म्हणला? ही सगळी पोरं शिक्षणापासून यांचं वंचित. किंचित जरी विचार केला ना तुम्ही, तरी ही पोरं शिक्षणापासून वंचित राहणार. मला बोलायचंच नाही हो तुमच्याशी, प्लीज. मी यांचं शिक्षण स्पॉन्सर करू शकतोय. त्यांच्या सगळ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलायला मी तयार आहे. यासनी कुणाला बी काम करायला लागणार बस, मग तर झालं. आणि सगळं ह्यांच्या शाळेची फी तर झालीच, वह्या पुस्तकं पेन पेन्सिल पडलं बरं पत्र पाक सगळं द्यायला तयार. खेळाचं सामान बिमान काय म्हणाल ते, महिन्याचा खर्च झालंच तर. आणि हे फक्त आत्तापुरतं नाही. ही पोरं जेवढं काय शिकतील, 15वी 16वी 17वी जे काय शिकतील, झेंडा काढतील, तिथपर्यंत मी स्पॉन्सर करायला तयार आहे. आणि त्या बदल्यात काय? तुम्हाला माहित आहे की मला काय पाहिजे? माफी. थोरल्या सरकारांची माफी मागायला लागणार तुम्हाला.
तिकडे बारीक तिकडे. तुला माहित नाही वय एक गोष्ट किती वेळा विचारती बारीक कर. वय सॉरी. हा मास्ती तुझा सॉरी न काय मग कोणाकडनं? त्या मास्तरीकडनं. आई ते तुझे पाय पडते तर बस की. अगं माझी सकाळ धर 20,335 पावलं झाल्या ती. तुझी तर डबल झाले असतील. मोजायला लागले ना मग म्या. वाच. अगं ताई तू तर सकाळ धर काय बी खाल्लं नाही. बस की बस जरा तर बस. आम्ही आता तेव्हाच बसू जेव्हा ही मास्तरडी आमच्या पायावर नाक घासल आणि आमची माफी मागल. ठीक आहे. अक्षरा तू प्लीज असं काही करू नकोस. ऐक त्यांचं. हो सर मला त्यांच्यावर विश्वासच नाहीये. त्यांच्यासाठी आता हा इगो प्रॉब्लेम झालाय. माझ्याकडून माफी मागून घेतील आणि नंतर म्हणतील मी असं काही करणारच नाही. मग आपण काय करायचं सर? हे बघा त्यांचं धड 9वी पर्यंत शिक्षण झालेलं नाहीये. त्यांना शिक्षणाची कदर नाहीये. असा माणूस त्याचा शब्द पाळल्याची काय गॅरंटी? शब्द फिरवणार नाहीत ते. तुम्हाला खात्री आहे? हे बघ तेवढा विश्वास ठेवू आपण त्यांच्यावर. सर आपल्याकडे काहीतरी प्रूफ हवं. हा पण तू लिहून घेऊन काही मागू नकोस. हा उद्या नाहीच म्हणाले तर काय करायचं आपण? झालं का नाही? किती उशीर? तुम्ही प्लीज जा इथून. प्लीज. तुमचा निर्णय ऐकल्याशिवाय कसा जाणार मी? हो मला थोडा विचार करायला वेळ तरी द्या. अहो तुमच्या विद्यार्थ्यांचा विषय आहे तरी एवढा विचार. हो विद्यार्थ्यांचा विषय म्हणूनच मी म्हणते मला थोडासा वेळ द्या. एवढ्या घाईत कसं ठरवणार आहे मी? काय ठरवायचं काय त्याच्यात? 1 माफी 8 विद्यार्थ्यांचं शिक्षण फायद्याचं डील विषय द एंड. सर हे काय बोलतायत? हे काय? हे बघ अक्षरा प्लीज तू विषय वाढवू नकोस. अगं मुलांच्या परीक्षा तोंडावर. प्लीज तू हो म्हण. प्लीज. ठीक आहे. मी चूक केलेली नाहीये पण मुलांच्या शिक्षणासाठी मी भुवनेश्वरी मॅडमची माफी मागायला तयार. पण तुम्ही सरांच्या साक्षीने शब्द दिलाय की तुम्ही 8 मुलांचं शिक्षण स्पॉन्सर करणार. यावर ठाम आहात तुम्ही? नक्की करणार ना? केलं मी. म्हणजे या पण या. हा हे घ्या. हे घ्या मोठे व्हा. हे घ्या मोठे व्हा. शिका झेंडे काढा. हो सर हे काय करतायत? घ्या मोठे व्हा. नाही तू आधीच मोठा अजून जरा मोठा हो. घ्या हे घ्या मोठे व्हा. मोठे व्हा. झालं झालं सगळ्यांचं? झालं यांचं? झालं झालं ना पोरांनो? आणि अजून काय लागलं तर बिंदास फोन करायचा. फक्त सकाळी फोन करायचा. संध्याकाळी बंडलं नेऊन टाकणार पैसे. अजून काय पाहिजे मॅडम? सर हे काय बोलतायत सर? हे काय चाललंय ह्यांचं? हेच ठरलं होतं. हे नाही ठरलंय आपलं. मुलांना तुम्ही पैसे ठेवा. पैसे ठेवा इथे आधी. हे नाही ना पोरांनो काय टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जे काही शिकायचं ना जे काय कुठं परदेशात जाऊन पाक तिकडे झेंडे काढायचे तिकडे काढा. धुडकाट काढा. आपण एकदा शब्द दिला म्हणजे दिला. तुम्ही हे बघा तुम्ही यांचं बोलणं सिरियसली घेऊ नका. जोक करतायत हे. जोक? तुम्ही प्लीज जरा थोडा वेळ शांत राहा. हे बघा तुमच्या सगळ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली जाईल. तुम्हाला अभ्यासालाही वेळ मिळेल आणि बाहेरही काम करावं लागणार नाही. हा पण आता हे पैसे इथे ठेवा. आता वर्गात जा
गोळवलकर सर सांगतील तुम्हाला नंतर काय करायचं. ठेवा पैसे. थँक्यू मास्तरीनबाई. पहिला खरं तर ह्यांनी थँक्यू म्हणायला पाहिजे, ह्या म्हणल्याच नाहीत. नाही पण ठीक आहे. तुमच्या एका माफी बरोबर ह्या पोरांच्या शिक्षणाचा व्यवहार झाला. खुश खुश. हे काय आहे? गॅरंटी. पैशाची गॅरंटी नकोय आम्हाला. मग कसा विश्वास द्यायचा तुम्हाला? शब्द पाळायला जमेल? आजमावून बघा. विश्वास नाही माझा. एकदा ठेवून बघा. ठेवू आम्ही विश्वास ठेवू. माफी मागायची तयारी आहे ना? एकदम फायनल सांगा. हो. नाही मला ह्यांच्या तोंडून ऐकू दे. तुम्ही पैसे वाटत जाऊ नका प्लीज. पण हेच ठरलं होतं की आपलं त्यांच्या शिक्षणाचा खर्च मी करणार. पैसे दिले, खर्च झाला. तसं नाही सर, पण पैसे वाटून काय होणार नाही. काय ना, त्याची एक सिस्टीम असते. हो, ते सिस्टीम बिस्टीम तुमचं काम आहे, ते तुमचं तुम्ही करा. आपल्याला फक्त पैसा टाकता येतो तेवढंच माहिती आहे आपल्याला. अहो, मुलांना पैसे वाटतं का कधी कुणी? नोटा बंडलं आम्ही वाटतो, त्याला काय होतं? हे बघा, मुलांना पैशाची गरज नसते या वयात. अहो, सगळ्या वयात पैशाची गरज असते. ते शिक्षण सगळं पैशासाठीच असते ना. काय झालं? तुम्हाला नाही कळलं का? न कळायला काय? मी अडाणी? जाऊ द्या. तुमचं ना कशानं समाधान होत नाही मास्तरीनबाई. काय तर मेंदूचा काहीतरी घोटाळा आहे थोडा तुमचा. माझ्या? काय मागा? तुम्ही बोलू नका माझ्याशी. बोलूच नका तुम्ही. हे म्हणजे काय? एवढं काय माझ्याकडे बघून मान फिरवायची काय गरज आहे? वेडवाकडे तोंड करताय, असे डोळे बिडे फिरवताय. मी असं काही केलेलं नाहीये. कसलं कुठं बोलतात? हो सर, तुम्ही आता बघितलं का नाही? आता यांनी कसलं कडून छार तोंड केलं मला बघून. कडू मला ना एक तर तुमची भाषाच कळत नाही. कळत नाही म्हणजे मला तुमची मराठी कळते, माझी मराठी तुम्हाला कळत नाही काय? हो सर, तुम्हाला कळतं ना माझी मराठी? काय काय बोलताय ते? माझं ऐका. तुम्ही भांडू नका. हो सर, ह्यांनी पैसे वाटलेत मुलांना. तुम्ही काहीच कसं बोलत नाही आहात? अगं हो, ठीक आहे. त्यांना कल्पना नसेल ते आम्ही बघू आमच्या पातळीवर. नाही बघा मास्तरीनबाई, मी माझा शब्द पाळलेला आहे. या पोरांचं शिक्षण मी स्पॉन्सर केलेलं आहे. आता तुम्ही तुमचा शब्द पाळा. तुमच्या बाजूने तुम्ही व्यवहार पूर्ण करा. माफीनामा काय ते होऊन जाऊ. एक मिनिट. माफीचा माफीनामा कधी झाला? आम्ही तेच ते. हे बघा, तेच ते नसतं. फरक असतो. सर सांगा जरा ह्यांना. माफी म्हणजे भेटून सॉरी म्हणणं आणि माफीनामा म्हणजे लिहून देणं. फरक आहे. ही घडीला स्टेटमेंट्स बदलतात. आपलं माफीचं ठरलं होतं तेवढंच होईल. अहो तेच ते. माफीमध्ये सगळं आलं. अरे, हे काहीतरी नवीनच आहे. उद्या म्हणाल की पाय धरून माफी माग म्हणून. असं कसं चालेल? आता एकदा सॉरी म्हणायचं ठरलं नाही, मग तुम्ही तोंडानं सॉरी म्हणताय का पाय धरून माफी मागता? काय फरक पडतो? बापरे, एवढे करून पण आमच्या नशिबाला यांचं बापरे वगैरे एवढं देणार आहे का? हो, एवढं करून म्हणजे तुम्ही काही उपकार नाही करत आहात. निरपेक्षपणे कुठलंही काम केलेलं नाहीये तुम्ही. चांगल्या कामाचा पण व्यवहार केलात तुम्ही. पण फायदा तर झाला नव्हता तुमचा. मग आता का तुमचे पाय धरू? तेच म्हणतोय मी. पाय धरायचे तुम्हाला, पण माझे नाही आमच्या आईसाहेबांचे धरायचे. आपण फायदा तर झाला नव्हता तुमचा. मग आता पाय धरू तुमचे? तेच म्हणलो मी. पायच धरायचे तुम्हाला. माझे नाही, आमच्या आईसाहेबांचे. सर, अशक्य आहे हे. काय अशक्य? हो, तुम्ही आता शब्द फिरवालाय. मी शब्द फिरवत नाहीये. फिरवालाय? मी फिरवत नाहीये. तुमच्या डिमांड्स वाढत चालल्यात. हो सर, तुम्ही मला सांगा. आता एकदा माफी डोळे वाटू नका, मी त्यांच्याशी बोलतो. एकदा माफी मागायचं कबूल केल्यानंतर अशी मागितली काय? हात जोडून मागितली काय? पाय धरून मागितली काय? नाक रडून मागितली काय? माफी असते का? हो, त्याची की नाही डिग्री असते. डिग्री. हा, काय बाई, डिग्री म्हणजे माफीला आता डिग्री देणार तुम्ही? BA BCom कुठली देताय? अहो, डिग्री म्हणजे ह्यांच्याशी ना बोलण्यातच अर्थ नाही. हे बघा, आपण
किती मोठी चूक केली ह्यावरून ठरतं ना आपण कशा पद्धतीची माफी मागणार होते. हा, ते आमच्या आईसाहेब ठरवणार. त्यांच्या दृष्टीने चूक केवढी मोठी आहे ते त्या ठरवणार. आणि चूक करणारा कशाला म्हणालो की लई मोठी चूक केली म्हणून? काय सर, तो हेच म्हणणार आहे यांच्यावानी, मी काहीच चूक केलेली नाही, अजिबात केली नाही, हेच म्हणणार. मला ना तुमच्याशी बोलायचंच नाहीये. बरोबर आहे पण अहो, सर, बरोबर आहे कसं हो, म्हणताय, ऐक सर? माझं. हे काय ऐक अक्षरा, प्लीज ऐक माझं. या विद्यार्थ्यांचं शिक्षण आहे ना ते फार महत्वाचं आहे आणि त्यांची परिस्थिती फार वाईट आहे. हा, तेव्हा तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी नाही, शाळेसाठी नाही, या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तरी हो म्हण. भलं होईल त्यांच्या आयुष्याचं. ठीक आहे, मागते मी माफी. हा, डोळ्यातनं कशाला पाणी काढायलाय? काढत नाहीये हो, येतं ते.